ही फिरूं इन हवाओं में कहीं, क्या मैं छुपाऊं इन घटाओं में कहीं, एक कर दो आसमां और जमीन। कह यारो क्या करूं क्या नहीं। पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार। कर लूं मैं क्या अपना हाल, है दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता। Mates, nobody pays him, but I never know he's grown with the doctor with his thing. तर ही माझी सायकलचं सीट चोरीला गेलं, म्हणून मी नवीन सीट आणलं आहे आणि ते सीट आता मी वरती घेऊन जातो. आणि टायर चोरीला नको जाऊ म्हणून मी लॉक असं लावलं एकदम ह्या ग्रिलला आणि टायर आणि बॉडीला असं लावलं आहे. तर काल मी चुकून, काल नाही 2-3 आठवड्याआधी सायकलचं लॉक ग्रिलला नव्हतं लावलं चांगलं, फक्त चाकाला आणि ह्याला लावलेलं आणि तसंच ठेवून दिलेलं. युजली इथं तशा सायकल चोरीला जातात, पण नशिबाने गेली नाही ही सायकल चोरीला. तर मी बायसायकलचं सीट आणायला आलो आहे बाईक CVRSला. बाईक CVRS हे माझ्या घरापासून 2 माइल्स लांब होतं. तिथं एक बस घेऊन यायला लागायची. ते बसचे $4 आणि बाईक सीटचे $18. असे मी टोटल आज $22 खर्च केलेत फक्त सीटसाठी. आता मला कसं तरी वाटतंय. आज सुरीचा इव्हेंट आहे. सुरी म्हणजे समर अंडर ग्रॅज्युएट रिसर्च इनिशिएटिव्ह. हे आमच्या युनिव्हर्सिटीचं एक इनिशिएटिव्ह आहे. ह्याच्यात बाहेरच्या देशातून म्हणजे अख्ख्या जगभरातून अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स असतात, त्यांना आमच्या युनिव्हर्सिटीत बोलवतात आणि काहीतरी रिसर्च वगैरे करतात ती लोकं कुठल्या तरी एका टॉपिकवरती, आणि त्या लोकांना स्टायपेंड पण दिलं जातं. आणि मला आज त्या इव्हेंटसाठी फुल स्टुडंट वर्करचं काम आहे. म्हणजे आता ही ट्रॉली आहे, ह्याच्यात सामान आणायचं, मग ते तिथं ठेवायचं, मग ते स्टुडंट्सला द्यायचं, मग चेअर लावायचे, इथं तिकडं लावायचे, सगळ्यांना हॅलो हाय बोलायचं. आणि मी विसरतोय चष्मा घरी आणि सगळीकडं गॉगल घालूनच जातो आहे. बघू आता, फुल टाईमपास चालला आहे सकाळपासून माझा. हे बघा, हा तो इव्हेंट आहे. सगळ्या स्टुडंट्ससाठी हे सगळे बॅग आहेत जे मी बनवलेले आहेत. दर एक बॅगमध्ये सामान टाकायचं होतं. हे लेमनेड, आईस टी का आईस वॉटर, आईस, आणि सगळ्यात मेन गोष्ट ज्याच्यासाठी मी आज एवढं काम करतो आहे, जेवण बघा. हे कुकीज, हे कुठले ग्रीन सॅलड रॅप, हे हॅम आणि बीन, ह्याच्यापासून 4 हात लांब राहायचं. हे टर्की आहे, हे चालतं आपल्याला. हे पण टर्की आहे, हे पण चालतं आपल्याला. हे व्हेज पास्ता आहे, हा पण चालतो, हा पण खाणार. आणि हे फ्रूट सॅलेड आहे, हे पण चालतं. आणि हे लेज, हे सगळं मी नाही बनवलेलं, हे कॅटरिंगचं वेगळं आहे. हे सगळं मी बनवलेलं आहे. आणि आता मी वाट बघते स्टुडंट्सची. सगळ्या स्टुडंट्स इथं येणार, सगळं त्यांचं खाणं घेणार, मी पण माझं खाणं घेणार. आणि एकदा स्टुडंट्सचा प्रोग्राम चालू झाला की माझं काम संपलं, मग मी दुसऱ्या जॉबला जाणार, नेक्स्ट लॅबला.
नेक्स्ट लॅबला आज एक मीटिंग आहे. दुसरा जॉब म्हणजे आता त्यांची मीटिंग कशी आहे ते मला आता काम देणार आहेत. एक प्रोजेक्ट चालू आहे EOS नावाचा, करिअर एक्सप्लोरेशन. हायस्कूल स्टुडंट्स आहेत जे म्हणजे जे 11th किंवा 12thमध्ये आहेत, तर त्यांना युजली माहिती नसतं की वेगवेगळे कुठले करिअर्स आहेत. मी इंडियामध्ये पण बघतो भरपूर लोकांना एक्सपोजर नसतो की 12th नंतर काय करायचं. 2-3च ऑप्शन असतात. एक BCom, कॉमर्स असेल तर BCom करतात, नाहीतर CA वगैरे असते त्यांचे असे एकदम भारी आले असतात CA करतात. सायन्सवाले एक तर इंजिनिअरिंग करतात, नाहीतर मेडिकलमध्ये जातात. बस मला एवढंच माहिती. माझे सगळे 99% मित्र हेच करतात. पण इथं मी जो ॲप बनवतो आहे किंवा जे गेम बनवतो आहे मी नेक्स्ट लॅबमध्ये करिअर एक्सप्लोरेशनसाठी, तर त्याच्यात कसं आहे, VR हेडसेट घालून 11वी-12वीच्या मुलं सगळे एक करिअरचं एकदम डिटेलमध्ये एक्सपिरियन्स घेऊ शकतात. म्हणजे ASUच्या पॉलिटेक्निक कॅम्पसला आलो आहे. आणि असलो फालतू कॉलेज आहे, म्हणजे असलं का फालतू कॅम्पस आहे ना हे. कोणच नाही बरं का मागं, बिल्डिंग चांगल्या नाही आहेत. असं रेगिस्तानमध्ये, म्हणजे दिसायला चांगलं आहे सगळं, पण रेगिस्तानमध्ये कॉलेज आहे असं वाटतं हे कॅम्पस. लोक नाही आसपास, लांब लांब चालायला लागतं, ऊन आहे. आणि मग मी स्प्राईट घेतलं प्यायला. फर्स्ट टाईम इथं आल्यापासून फर्स्ट टाईम मी कार्बोनेटेड ड्रिंक्स पिले, म्हणजे विकत घेतले. मी समर कॅम्प घ्यायला आलेलो आहे आणि हा माझा रूम. इथं मी थांबणार आणि इथं पोरांना शिकवणार. हा माझा एक पार्ट टाईम जॉब आहे की म्हणजे 4 दिवसासाठीच आहे हा जॉब. जे हायस्कूलर्स आहेत 9th आणि 10thचे मुलं, त्यांना इथं येऊन इंजिनिअरिंग रिलेटेड काहीतरी ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत. आणि आजचं चॅलेंज तुम्हाला सांगतो काय आहे. एक सेकंड होल्ड करा. आजचं चॅलेंज बघा, एक ड्रॉप चॅलेंज. तर सगळ्यांना, दर एक टीमला मी एक अंडं देणार आणि त्यांना सांगणार की काहीतरी डिव्हाइस बनवून तुम्ही ते वाचवायचे. पहिल्या मजल्यावरनं अंडं फेकणार. मग त्याच्या असं तुम्ही त्याचं पॅराशूट बनवा किंवा त्याच्या शेजारी स्पंज लावा. हे सगळं सामान मी आणून ठेवलं आहे त्यांच्यासाठी. बघू आता काय करतात पोरं. अरे मला कळलं. कसला वास येते, कसला वास येते. टोमॅटोचं कमी येतोय. अब बिखरी तेरी ये जुल्फों से आंखें तेरी, जब दिखती है दिखता है मुझे ये आसमां. ही खोल पंख में मेरे, उड़ जाऊं मैं, खो जाऊं मैं इस आसमान पतंगों की तरह. हाँ हाँ.
बेसबॉल मॅच बघायला आलोय. आमच्या ऑफिसनी नेलंय आम्हाला. असली मजा येते ना.